तर स्वागत आहे भावना तुमचं आज नाही का आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर भावना आपण आज आलो होतो गोदरेज कंपनीला, कारण आपलं ट्रेनिंगसाठी बोलवलेले. तर भावना मी बघत होतो केतनची वाट, पण केतन तरी काही येईल नव्हतं तोपर्यंत. ट्रेन तर एक झाली की एक येत होती जात होती, पण काय आपला केतन भाऊ काही येत नव्हता. दिवस पण खूप उजाडत चालला होता. केतन तर नव्हता आला, पण तुम्ही यांना ओळखला असेल कोण आहे ती कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण मागच्या ब्लॉग मध्ये पण होता. इकडे याच्यासोबत व्हिडिओ काढत होतो तेवढ्यात लांब्याचं आणि केतनचं पण आगमन झालं, आणि पहिलाच दिवस होता त्यामुळे डिसिजन चालू होतं जरा. मग काय आपली सगळी टीम आली होती. मग काय आम्ही सगळे निघालो होतो गोदरेज कंपनीच्या शोधात. भावना विषय असा होता, कंपनी माहित होती पण 4 नंबर गेट कुठे हेच माहित नव्हतं आम्हाला. तर भावना आपल्या सोबत ते सकाळ सकाळ असा गेम झाला की बाई सांगायचं भावना, आपल्याला ज्या गेटने मध्ये जायचं होतं तो गेटच सापडत नव्हता. भावना एवढा वैताग आला होता शोधता भावना. फायनली आपल्याला कंपनीचा गेट पण सापडला होता भावना. मग काय पोरांच्या मनाला पण आनंद झाला जरासा. मग काय तिथे सिक्युरिटी वगैरे होते, मग त्यांना विचारलं तर ते बोलले हा इथंच आहे. नंतर सगळ्यांनी गेट पास वगैरे काढून घेतला होता. मग काय भावना आपली मध्ये एंट्री झाली होती, आणि आपल्याला सरांनी सांगितलं होतं की तुम्ही लवकर नाही गेले तर तुम्हाला नाश्ता वगैरे नाही भेटणार. मग काय भावना मी व्हिडिओ काढता सगळ्यांच्या पुढे चालू होतं. तर भावना हे आम्हाला लांबून खरं वाटत होतं, पण ते जवळ आल्यावरती कळालं की असली आहेत काय त्याची. तर फायनली भावना आपण एकदाच आपल्या प्लॅन्टला जाऊन पोहोचलो होतो. तर तिथं जाऊन बघतो तर काय आपली बाकीच्या पोरांनी नाश्ता वगैरे करायला सुरुवात केली होती. मग काय आम्ही पण बसलो होतो, आपले सर वगैरे सगळे आले होते, आणि आपल्याला नियोजन पण लय ओके मध्ये करून ठेवलं होतं. आणि भावना मधला व्हिडिओ काढायला काही जमलं नाही, कारण मध्ये आपल्याला एंट्री नाही मोबाईलला, त्याच्यामुळे आपण मधला व्हिडिओ तर काही काढला नाही. आणि बाहेर चाललो होतो आपण, आता लंच ब्रेक झाला, कॅन्टीनला जाता आपण लगेच व्हिडिओ काढून घेतलं होतं. तेवढंच पोरं एकमेकांना चिडवत होते जादू, कारण पोरांनी हा असलं ड्रेस कधी घातलंच नव्हता, त्याच्यामुळे नवीन वाटत होतं. कॅन्टीनला आलो, मग काय आपण जेवण वगैरे वाढून घेतलं. केतन पण बसलो होतं, आणि बाकीचे पोरं बोलत होते आपल्याला काम करून जेवण पण नाही झालं. आपण तर एकच ठरवलं होतं भावानं, काही झालं तरी जेवण दाबूनच करायचं. तर तुमच्या भावाचं जेवण वगैरे झालं होतं भावानं. हा स्वप्नील दादा लय अडवाणी करत लागला होता, आणि हा केतन तर काय होता 3 केळे एकत्र आलेले मोरे पाटील. आणि परत भावना आपण वर्कशॉपला गेलो होतो, आणि तिकडून आले होते परत आपली ती नाश्त्याची वेळ झाली होती. मग काय भावना चहा वगैरे घेतला, नाश्ता वगैरे केला. मग काय भावना आपल्याला लेक्चर रूमला जायचं होतं, लय दमलं पण होतं. मग काय आलो होतं भावना लेक्चर रूमला. आपल्या पोरांचं कसं माहिती आहे का, त्यांना कॉलेज असो किंवा कंपनी त्यांना काही फरक पडत नाही. केतन तिकडे डाय स्नॅप काढत होता, बोललो स्नॅप वगैरे न काढू, फॉर्म दिलाय भरायला, तो फॉर्म भरून घे, मी पण घेतो भरून. आणि सरांनी प्रोजेक्टर चालू केल्यावरती हे दोघं जण तर लय खुश झाले होते. त्यांना वाटतं धुरंधर मूवी दाखवताय काय सर, तर कसलं काय भावांना. तर ती थोडी आपल्याला वेल्डिंग प्रोसेस मध्ये काय काय आहे त्याच्याबद्दल थोडी माहिती देते. मग बोलत आपण पण थोडी बघावं. तर तितकंच बाजूला थोडंसं लक्ष गेलं. केतनला कळत तर काहीच नव्हतं, पण तरी चाललं होतं. कुणाला बोलत तू काय बघतोय, तुझं पण तेच गाडवा पुढं घातली घेता, आणि रातचाच गोंधळ बरा होता. मग काय आपलं लेक्चर वगैरे पण संपला होता, आणि आपली सुट्टी पण झाली होती भावानं. आणि सकाळी येताना भावानं आपण कसं आलो होतो, जाताना बघा भावानं काय अवस्था झाली भावानं, फार वैताग आला होता. तर चला बाय बाय भावानं, भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.